नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती तर लेखी परीक्षेच्या गुणांची तात्पुरती यादी आलेली आहे. थोडक्यात आपण सूचना पाहून घेऊत आणि यादी पण पाहूत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना सूचना आहेत. ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती सन 2024-25च्या लेखी परीक्षेकरता एकचदानुसार पात्र 1862 उमेदवारांची पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक रविवार 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 या कालावधीमध्ये 4 विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केलेली होती. अँड याची आन्सर की 29 मार्च रोजीच प्रसिद्ध केली होती. नंतर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेबाबत 30 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत ईमेल हरकती आक्षेप मागण्यात आलेले होते. त्यानुसार प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेबाबत विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात येऊन लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका संच ABCD यांची अंतिम उत्तरतालिका 4 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. अंतिम उत्तरतालिकेनुसार लेखी परीक्षेत उपस्थित 1839 उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती यादी तयार करण्यात येऊन उमेदवारांच्या माहितीसाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ तर यावर नंतर महाआयटी या तिन्ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. लेखी परीक्षेच्या गुणांच्या तात्पुरती यादीबाबत उमेदवारांच्या काही हरकती आक्षेप असल्यास सदरचे आक्षेप 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी तर बघा 10 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या आस्थापना शाखेच्या ईमेल ID यावर लेखी स्वरूपात आक्षेप नोंद करू शकतात. त्यानंतरचे आक्षेप हरकत विचारात घेतले जाणार नाहीत, तर याची नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण तर लेखी परीक्षांच्या गुणांची तात्पुरती यादी यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन ID, चेस्ट नंबर, विद्यार्थ्याचे पहिले नाव, फादर नेम, सरनेम अँड नंतर आपल्याला क्वेश्चन सेट नंबर पाहायला मिळेल आणि विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले तर ते पाहायला मिळतील. तर पाहूत एकंदरीत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल. तिथे पण क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. अँड बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर PDF आहे आणि विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये किती मार्क मिळालेले आहेत तर ते आपण पाहूत. 90, 85च्या प्लस किंवा 80+ विद्यार्थी आहेत का पाहूत. सो पेपर हार्ड होता वाटाले, 70+ पडलेत वाटाले, 60, 65, 70. अजून तर काही 80+ विद्यार्थी काही पाहायला मिळत नाही आहे. आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते नक्कीच सांगा. मैदानी प्लस लेखी अँड आणि NCCचं जर असेल तर अतिरिक्त 5 गुण. आता नंतर तिन्ही इव्हेंटची यादी तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे मैदानी प्लस लेखी अँड NCC, नंतर तात्पुरती प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट, तात्पुरती निवड यादी, नंतर प्रतीक्षा यादी. तर 80च्या तर आसपासचे विद्यार्थी पाहायला मिळत नाही आहेत, कारण पेपर अवघड असू शकतो. तर आपल्याला 70, 76, 75 असे मार्क पाहायला दिसत आहेत बघा. आणि ही PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा ऑफिशियल लिंक असेल तिथे पण पाहू शकता. हे बघा 81चा एक विद्यार्थी मिळालेला आहे. तर गौरव आहेत विजय, तर यांना 81 पडलेत. खूपच छान मार्क मिळवलेले आहे त्यांनी. तर इतक्या या विद्यार्थ्यामध्ये यांचंच 81 पडलेत, तर कॉंग्रॅच्युलेशन. जर मैदानीमध्ये 45+ असेल तर नक्कीच सिलेक्शन तुमचं. सो विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण वेळोवेळी अपडेट तर देतच आलेलो आहोत. आणि पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक जरूर करा.
तर बघा 79 आहेत, 73 आहेत असे मार्क पाहायला मिळतील. मोहित, संतोष असे विद्यार्थी आहेत की यांनी लेखी परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळवलेले आहेत. 78 गायकवाड आहेत, शिवदास, नंतर 71. म्हणजे पेपर अवघड असू शकतो कारण जास्त मार्क पाहायला मिळत नाहीत. बघा 83 आहेत. जयेश बाबूराव बेसेट होता, तर यांना पण खूप छान मिळालेले आहेत. 81, 83 आणि 70+ विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. हे बघा 78 मार्क. नंतर खाली पाहून घेऊत आपण आणि अंदाजित कट ऑफ पण आपण आता एकत्रित यादी जर जाहीर झाली की आपण अंदाजित कट ऑफ घेणार आहोत. तर तेव्हा पण अपडेट मी देतच राहीन. सो विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल वन्स अगेन तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मी PDF तर प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. अँड पेपर हार्ड होता वाटाले कारण विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळवलेले नाहीत. हे बघा 84चे आहे. तिथं आकाश चंद्रकांत आहेत, तर खूपच छान मिळवले त्यांनी पण. 80च्या पुढे 3-4 जण फक्त मिळवलेले आहेत. नंतर खाली 70, 60+ आहेत विद्यार्थी. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि PDF जरूर डाउनलोड करून पाहू शकता. थँक्यू सो मच.